नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आरोग्य मित्र आजपासून बेमुदत संपावर। राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य मित्र हे शासन आणि रुग्णांच्या मधला दुवा म्हणून गेल्या 10-12 वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत। त्यांना किमान 26,000 रुपये वेतन आणि यासह इतर मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे आरोग्य मित्र विविध आंदोलन करत आहेत। मात्र त्यांची दखल घेतली जात नसल्याने सर्व आरोग्य मित्र आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत। यामुळे रुग्णालयात योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे। मागण्या मंजूर न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा आरोग्य मित्रांनी दिला आहे। ही माहिती रवींद्र सोळंकी आरोग्य मित्र यांच्याकडून प्राप्त। माझे नाव आरोग्य मित्र रामेश्वर सोळंकी, महाराष्ट्र आरोग्य मित्र शिफ्ट संलग्न आम्ही योजनेमध्ये समाविष्ट झालेलो आहे। आम्ही आजपासून संपावर गेलेलो आहे। त्यासाठी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला किमान कायद्यानुसार वेतन हे 26,000 दिले पाहिजे। आम्हाला दरवर्षी त्यामध्ये 10% वाढ त्याची झाली पाहिजे आणि एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचं आम्ही काम सर्व पाहतो। यामुळे जर आम्ही संपावर गेलो म्हणजे आहेच, त्यामुळे जर जे पेशंटला नुकसान होणार आहे त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे। आमच्या प्रमुख मागण्या ह्या सरकारनं याच्यात विचार घेतला पाहिजे आणि आज रोजीच्या पेशंटला जर त्रास काही झाला समजा तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील। आज काय तुमची भूमिका असणार आहे? आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा संप आम्ही कायम करणार आहोत। सर्व राज्यव्यापी पूर्ण महाराष्ट्रभर हा संप चालणार आहे। याची सरकारने ताबडतोब दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी